हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला, आज आपण मस्त अशी खानदेशी दालबट्टी बनवणार आहोत। मी एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, हळद घालून घेतलेली आहे त्यामध्ये, आणि ओवा क्रश करून थोडासा खायचा सोडा घालून घेतलेला आहे, आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। थोडंसं तेल, एक चमचा छोटा, याला मिक्स करून घेऊया छान, आणि याला मळून घेणार आहोत आपण। थोडं थोडं पाणी घालून घट्टसर, जास्त पातळ नाही मळायचं। हे बघा, अशा प्रकारे मळून घेणार आहोत सर्व आपण। हे बघा, झालेलं आहे आपलं मळून पीठ। आता आपण 4 गोळे केलेले आहेत तेवढ्या पिठाचे। आता पोळी लाटून घेतलेली आहे मी, त्याला तेल लावून घेतलेलं आहे। आपण लेअरवाली दालबट्टी बनवणार आहोत। इथे अशा फोल्ड करायच्या दोन्ही साईडनं। हे बघा, अशा प्रकारे चारी साईड कडा आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत, आणि तसंच आपल्याला हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे डो, म्हणजे अशा छान सुंदर कापल्यानं लेयर्स पडतात। हे बघा, हे अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे मी। हे बघा, झालेलं आहे आपलं रेडी। आता आपण सर्व असेच बनवून घेतलेले आहेत चारी पण। आता आपण स्टीम करायला ठेवणार आहोत त्याला। हे बघा, मी पुरणाच्या चाळणीमध्ये त्याला वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे। यावर झाकण ठेवून घेऊया आपण। हे बघा, झालेले आहेत आपण आता याला कापून घेतलेलं आहे 4 भागामध्ये। हे बघा, आता आपण गरम मस्त तेलामध्ये त्याला टाकून घेतलेलं आहे। तर किती सुंदर अशा लेयर्स सुटलेले आहेत बघा आपल्या याला, बट्टीला। हे बघा, किती सुंदर लेयर सुटलेले आहेत। आता आपण याला कुस्करून घेऊ, त्याच्यावर छान असं गरम मस्त वरण टाकून घेऊया। हे बघा, झालेली आहे आपली खानदेशची स्पेशल डिश दालबट्टी। धन्यवाद।